नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे. ध्येयप्राप्तीसाठी त्याचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे. तुम्ही आत्ताच मनात खोलवर रुजलेलं ज्ञान समजून उमजून घ्या. ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला याची लगेच मदत होईल. तुमची ग्रहण क्षमता खरोखरच सूक्ष्म आणि उच्च प्रतीची असेल तर तुमच्या अंतर्मनातील प्रचंड ज्ञान बुद्धिमत्ता तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. मग ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही अवगत होईल. या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक नवकल्पना नवीन कृती व पर्याय सुचतील. अंतर्मनाचं ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीने मदत करेल. या ज्ञानाचा आयुष्यात साक्षात्कार होऊ द्या. मग अनुभूती घ्या. तुमचं आयुष्य खरोखरच कशा प्रकारे वळण घेतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं याचा अनुभव घ्या. लक्षात ठेवण्या योग्य गोष्टी. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्याचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्या योगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला. तुम्हीही त्यांचं अनुकरण करू शकता. तुमच्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे तर तुम्हाला नेमकं त्यावेळी जाग करेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. ते आपलं व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडवू शकतं. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाई ऐकत निवांत झोपतं तसंच रोज रात्री झोपताना आपण समृद्धीचा सुखाचा आनंदाचा सौख्याचा विचार करत झोपलो तर आपला विश्वासू सेवक आपलं अंतर्मन आपल्याला या विचाराचं पालन करून आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करेल. आपण केलेल्या प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया. जर तुम्हाला उत्तम लिखाण करायची इच्छा आहे, एखादं रजक नाटक लिहायचं आहे किंवा एका मोठ्या जनसमुदायासमोर प्रभावी भाषण करून श्रोत्यांची मनं जिंकायची इच्छा आहे तर तुमचे हे विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचविण्याची क्रिया करा. ते तुमच्या या विचारांवर त्यांना अनुसरून तुम्हाला अपेक्षित अशी प्रतिक्रिया देईल. तुम्ही एखाद्या जहाजाच्या जबाबदार कप्तानासारखे आहात. तुमचा एक चुकीचा आदेश जहाजाला बुडवू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या अंतर्मनाला अचूक व योग्य आदेश विचारांच्या माध्यमातून द्यायला हवेत. कारण तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया देतं. हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार कधीही काढू नका. तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील किंवा तुम्हाला एखादं काम करायची खूप इच्छा आहे परंतु तरी तुम्ही ते काही कारणास्तव करू शकत नसाल तरी त्या संदर्भात कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्मनाला खात्रीपूर्वक म्हणा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजेच विश्वास. कुणावरही किंवा कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. अनेकदा चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल.
मात्र तुम्हाला समृद्ध, निरोगी, संपन्न, आनंदी जीवन प्रदान करणाऱ्या तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवा, कारण तेच तुमचं जीवन घडवणार आहे. विचार बदला म्हणजेच नशीब आपोआप बदलेल. धन्यवाद.